x is equal to minus 7 upon 3. This you have to find the remainder of this. Where you substitute here. आता येईल की नाही येणार? करा पटापट बघू दे. पॉज कर. करा पटा. P of x is equal to 3x square plus 7x. This you have to write first. समझते हैं? Now you will write over here divisor. What is the divisor? 7 plus 3x. Therefore, for x is equal to 7 will go on the other side minus 7. 3 will go and divide. हे लिहायचं नाही सगळं, काही केलंच नाही तुम्ही. P of minus 7 upon 3 है ना, हे काय डिव्हिजन करत बसलेस. P of minus 7 upon 3 means in place of x you have to go on writing minus 7 upon 3. 3 into minus 7 upon 3 the whole square plus 7 into minus 7 upon 3. समजते की नाही? इकडे minus 7 upon 3, इथे minus 7 upon 3. Therefore P of minus 7 upon 3 will be 3 into, this will be plus 49 upon 9. This will be plus minus minus 7 7 जा 49 upon 3. याच्यावर किती डोकं पिटत बसलीस? 3 into 49 करायला एवढा वेळ लागायला पाहिजे? करू की नको करू, काय करू? दिस इज लॅक ऑफ प्रॅक्टिस, दुसरं काही नाही आहे. 3 1 जा 3 3 जा सरळ होते. दिस विल बी इक्वल टू 49 अपॉन 3 मायनस 49 अपॉन 3. दोन्ही कॅन्सल होत आहेत. P of minus 7 upon 3 is equal to 0 by remainder theorem. Remainder is equal to 0. Therefore, by factor theorem, remainder is 0 na. By factor theorem 7 plus is a, सांगितलेलं होतं बरोबर. हां, तर एक काम करा पटापट. नाउ ट्राय टू सॉल्व दिस. हे बघून घ्या, मी रब करणार आहे. स्टेटमेंट काय काय आहेत ते बरोबर, आणि तुमची काय हालत करतो बघा. आता होमवर्क तुम्हाला आता असा देणार आहे ना, सगळी प्रॅक्टिस तुमची झालीच पाहिजे. मजा केलीत ना? डिटरमाइन इफ x plus 1 is a factor of x raised to the power of 4 x cube. बघा नंतर P of x is equal to this. This is the dividend. Then divisor is equal to x plus 1. Therefore, for x is equal to minus 1 you will take na. This I told na. For minus 1, huh? P of minus 1 will be minus 1 raised to the power of 4 plus minus 1 cube plus minus 1 square plus minus 1 plus 1. Now whenever the power is a even number, this will become positive. Plus this is a odd number, cube is a odd number, so this will be minus 1. So plus minus minus 1. This will be even number, so plus 1. Plus minus minus 1 plus 1. Now if you will see, 1 minus 1 is gone. Again 1 minus 1 is gone. How did you get 3? How did you get 3? हे काय, याला काय अर्थ की नाही? प्लस मायनस काय लिहितेस तू याच्यामध्ये?
मला मी तुला किती वेळा बोलतो ना, हे वरती पण करून दाखवतं म्हणजे ते का डोकं चालतच नाही तिकडे. हे असं आहे ना. सी इफ यू आर रायटिंग इट ना, पी ऑफ दिस इज +1 है ना, प्लस यू हैव रूट, दिस इज -1, राइट है. राइट द ब्रॅकेट ओवर हियर, प्लस यू हैव रूट, दिस इज +1, दिस प्लस मायनस -1 हे तर लिहिली कमीत कमी -1. इथे पण जर प्लस आणि -1 लिहित राहिलं तर कसं चालायचं. इथे पण जर प्लस आणि -1 लिहिलं असं सगळीकडे, अरे इकडे बघ ना, प्लस आणि -1 सगळीकडे बाजूबाजूला साईन चालतात का कधी. हे प्लस आणि -1 आहे ना, हे लिहिलं चल जाऊ दे, परत तेच लिहिणार आहेस तू. मग आता ही ब्रॅकेट तर ओपन केलं पाहिजे. प्लस आणि मायनस ब्रॅकेट ओपन करताना आउटर साईन मल्टिप्लाइज विथ इनर साईन बोललो आहे ना. प्लस मायनस -1 होणार ना, ते कोण लिहिणार खाली. +1 प्लस मायनस -1 लिहायला नको. +1 आता काय 1 - 1 0 हे झालं. 1 - 1 0 हा 1 होणार. सिन्स फॅक्टर आहे की नाही सांगितलं ना. वेन इट इज फॅक्टर, वेन रिमाइंडर इज 0. वेन रिमाइंडर इज 0 तो सिन्स P ऑफ -1 इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे ना. देअरफॉर x + 1 इज नॉट अ फॅक्टर ऑफ P ऑफ x. सॉल्व करा परत, हे परत सॉल्व करा. चला लवकर करा, लवकर. Did that which I told? अरे तुला किती वेळा बोललो रे, हे नॉट. तो क्वेश्चन नंबर 2 आहे फक्त. 4 + 3x³ + 3x².
एक्स प्लस वन, इसका करो अब सॉल्व सी दिस फास्ट सॉल्यूशन. हाँ, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेज़ टू द पावर ऑफ 4 प्लस 3x क्यूब प्लस 3x स्क्वायर प्लस x प्लस 1. सो divisor is equal to x plus 1. Therefore for x is equal to minus 1, this कुठे आलो इकडे मध्येच, x is equal to minus 1, p of minus 1, मी इकडे बोट ठेवतो कधी पण, इकडे बघ ना, x च्या ठिकाणी minus 1 raised to the power of 4 plus 3 into minus 1 cube plus 3 into minus 1 square plus minus 1 plus 1 ना. x कसा आला तुला तिकडे, p of हा इकडे बघ, this will become plus 1 plus हे हा 3 खाली आला, हा into आला, आता minus 1 cube will become minus 1 ब्रॅकेटमध्ये प्लस हा 3 into minus 1 square will become 1. Here there is no power, so here I will open the bracket, plus minus minus 1 plus 1. Now again what you will get is 1 plus into minus minus 3, 3 ones are 3 minus 1 plus 1. Now when the same numbers are there and opposite signs, they will get subtracted, that they will get cancelled. Minus 3 plus 3, this will become 0. Minus 1 plus 1, this also will become 0. So you will get p of minus 1 is equal to 1. Since p of minus 1 is not equal to 0, therefore x plus 1 is not a factor of p of x. समझते हैं? Now same thing, check if x plus 1 is a factor of, now see this is going to be really difficult, x cube minus x square minus 2 plus root 2x plus root 2. Solve this. Same technique. Equal to x cube minus x square minus 2 plus root 2. इथे काय आहे, ह्या दोघांच्या मध्ये साइन काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे ना, तुमच्याकडे आहे मल्टिप्लिकेशन राहिलंय, तुमच्याकडे मल्टिप्लिकेशन राहिलंय का, तुम्ही सबस्टिट्यूट केल्यानंतर इथे 2 plus root 2 -1 झाला आहे ना, हा मल्टिप्लाय बाय -1 झाला आहे का, आता ते कळतंय, 2 plus root 2 इंटू एक्स आहे ना, म्हणजे 2 plus root 2 जेव्हा एक्सच्या ठिकाणी -1 टाकणार तर 2 plus root 2 इंटू -1 झालं पाहिजे ना, मग तुझं -1 इंटू झालं आहे का,
त्याच्यासाठी ती डोकं तसं ठेवायला लागतं. प्लस √2 ना. सो नाव हिअर डिवायझर is equal to x plus 1. Therefore for x is equal to -1, p of -1. Now substitution, so you have to see that in place of x I will write -1 cube without disturbing the rest of the part. This is minus, so minus x square will become -1 square, minus bracket open 2 plus √2, but this is into x, means into -1. So this should be written like this ना. तू जर हा ब्रॅकेट नाही लिहिलास तर असं वाटणार ह्या ब्रॅकेट -1 आहे, सबट्रॅक्शन आहे तिकडे. ती बुद्धी कधी चालणार की इकडे सबट्रॅक्शन आहे इकडे -1 आहे, जेव्हा तू इकडे असा लिहिणार. म्हणजे दिस ब्रॅकेट -1 इज मल्टिप्लाइंग विथ दिस ब्रॅकेट. ती बुद्धीच चालणार नाही ना तुझी. तू त्याला धांदा बघत बसशील इकडे -1 ठेवलं तर हा सबट्रॅक्शन करतोय म्हणून. दिस इज मल्टिप्लिकेशन, so you should continue with that. Plus √2. Now see all the powers I am going to open. So p of -1, this will become -1. हे माइनस खाली आलं. This is going to be +1 है ना. अभी माइनस, अभी देखो माइनस. Now this -1 will multiply with this and this -1 also will multiply with this. When you are opening the bracket, the number outside the bracket will multiply with each and every term inside the bracket. So -1 will multiply by 2, so it will become -2 because minus plus minus and 1 2s are 2. Similarly here minus plus minus 1 into √2. Now this -1 is got inside plus √2. Now open the brackets. -1 -1. Now I'll open the bracket. Minus plus 2 minus plus √2 plus √2. Now this will become -1 -2 plus 2 plus √2 plus √2. Now this is -2 plus 2, this will go. Huh? Why? They both are plus. These both are plus. So why they, when they are opposite, then only they will go. Signs are opposite. One is minus, other one is plus. But here both are plus. This is here. That means this is now x plus x is what? X plus x is what? Only x. 2x. सगळं गेलं तुमच्या डोक्यातून. कोएफिशियंट विल ॲड 1 + 1 2x. x स्क्वेअर तर x into x ला होतं. So p of -1 will be, this will be 1, this will be 1, 1 plus 1, 2√2. So p of -1 is not equal to 0. Therefore x plus 1 is not a factor of p of x. जरा सा प्रॉब्लम काय है? क्वेश्चन रॉन्ग कॉपी नाही केलं ना. बरोबर आहे. समजलं काय हे? हां, सी ट्राय टू अंडरस्टँड दीज क्वेश्चन्स. नाव दिस इज गोइंग टू बी स्लाइटली डिफिकल्ट, बट डोंट कॉपी. गाईड तुझ्या इकडे सोडून जाणार नस तू. समजलं? कॉपी बिपी करून येतो ना म्हणून तुला समजत नाही. नाव सी, समटाइम्स व्हॉट इज हॅपन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. Find the value of k if x minus 1 is a factor of, it is a factor of p of x. Now in first case p of x is equal to
x square plus x plus k. No. 2x square plus kx plus root 2. 2x square plus. Now here what is happening? They are telling it is a factor. See, there are two types of questions. they पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं. One time find the remainder, one time they will give you the remainder. The remainder is this. A 0. समजतंय? आता मॅथ्स नंतर थांबलाच आहे. आता तुम्हाला 2-3 दिवस त्याच्यावर मारला. So when you get the solution, p of x is equal to what? 2x square plus kx plus root 2. This is the p of x. Divisor is what? What is the divisor? X minus 1. Therefore, for x is equal to 1. P of 1 will be equal to 2 into 1 square plus k into 1 plus root 2. Here now you will solve the square first. 1 square is 1. 2 into 1, 2. K into 1, k plus root 2. You can't solve this. They are unlike terms. 2 plus root 2 cannot do. They are all unlike terms now. But now the picture is what? Value of k if x minus 1 is a factor. It is given x minus 1 is a factor. So now this is your first equation. Since x minus 1 is a factor of p of x, this is given. If it is a factor, therefore p of 1 has to be equal to 0. Factor आहे ना, p of 1 is equal to 0. See, this is where you came. P of 1 is equal to 0. This is also p of 1. This is also p of 1. Therefore, this whole thing will be equal to 0. Because this is p of 1. This is also p of 1. This whole thing 2 plus k plus root 2 is actually equal to 0. Now you have to find the value of k. This 2 will go on the other side. This root 2 also will go on the other side. Therefore k, 2 will go on the other side, minus 2. Root 2 will go on the other side, minus root 2. This is your answer. This you can also write it as minus, you will take common factor outside, common sign outside. Bracket open. So this will become 2 plus root 2. Are you getting? Minus has gone outside. If I open the bracket, minus plus minus 2. Minus plus minus root. Are you getting my point? Huh? This is how you will solve. One more question is there, which is given in this. I will solve you one more question and then you can. See one more question. P of x is equal to kx square minus 3x plus k. Kx square minus 3x plus k. This is the value of p of x. So now what we will tell? Same thing. Divisor. What is the divisor? X minus 1. Therefore, for x is equal to 1. So p of 1 will be equal to k into 1 square 3 into 1 plus k. See, this multiplication should be written properly. If you miss multiplication, then again you are missing everything. 1 square will be 1 k, 3 ones are 3 plus k. Now they are like terms, k plus k. K plus k will be 2k. Here there is 1, here there is 1. 2k minus 3. This you can't solve now. Since x minus 1 is a factor of p of x, this is given. Therefore, p of 1 is equal to 0. Therefore, what you will get from this is also p of 1, this is also p of 1. 2k minus 3, this right hand side will be equal to
0 from 1 and 2. This you should write over here. Now you have to find the value of k. So 3 will shift on the other side. So this will become 2k is equal to 0 plus 3. 2k is equal to 0 plus 3 is 3. K is equal to 3 upon 2. This is the value of k. 3 upon 2 नाही, हे सगळं कसं मिळालं ते बघ. 3 upon 2 कडे बघू नकोस. 3 upon 2 तो स्वतःहून येणार आहे. समजते? Now I am not taking your English test. Go home and this all I want solve tomorrow. मला पाहिजे आणि उद्या दांडी नाही मारायची. हे पाहिजे. एक्सरसाइज 2.1 क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये सब क्वेश्चन 1, 3, 5. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सब क्वेश्चन 1, 3. क्वेश्चन नंबर 4 फुल. क्वेश्चन नंबर 5 फुल. एक्सरसाइज 2.2 क्वेश्चन नंबर 1, 1 and 2. क्वेश्चन नंबर 2, 1 and 3. क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज 2.3 एक्सरसाइज 2.4. समजलं? हे सगळं सॉल्व करून पाहिजे मला. समजतंय? टुमॉरो